12 एप्रिल 2025 रोजी वरखेड देवी मंदिरात लहुजी शक्ती सेना आणि वरखेड देवी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रेविषयक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ही बैठक प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या उपस्थितीत झाली। त्यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि कायद्याच्या चौकटीत योग्य त्या सूचना व आदेश दिले। वरखेड देवी यात्रा ही 16 तारखेला सुरुवात होणार आहे व अशी ती 3 दिवस चालणार आहे। 18 तारखेपर्यंत ती यात्रा चालणार आहे आणि ह्या यात्रेनिमित्त त्याच्यानंतरचे जे शनिवार रविवार ती चालूच राहणार आहे आणि भाविक भक्तांनी, महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी लाखोच्या संख्येने येऊन वरखेड देवीचं दर्शन घ्यावं अशी आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं त्यांना विनंती करतो आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत आई वरखेड माता आणि अखिल महाराष्ट्राचं मातंग समाजाचं कुलदैवत असणारी महालक्ष्मी वरखेडची माता आज या वरखेडच्या मंदिरामध्ये आज 18 तारखेपासून यात्रा महोत्सव चालू होत आहे। तर या यात्रा महोत्सवाच्या संदर्भामध्ये आदरणीय DYSP संतोषजी खाडे साहेब यांच्या आदेशान्वये या मंदिरात ट्रस्ट आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांची सलोख्याची बैठक घेण्यात आली। याच्यामध्ये वादविवाद जे आहे या वादविवादाला वाचा फोडून त्यांनी मार्गदर्शन करण्याचं काम याच्यामध्ये केलेलं आहे। येणारी यात्रा ही शांततेत पार पडावी याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत। गेले 15 दिवसापासून त्यांचे प्रयत्न चालू होते। तसेच जे एक ट्रस्ट होतं का ज्यांचे वडील मयत झाले ते वारसानी त्यांना घेण्यात यायला पाहिजे होतं, ते घेतलं नव्हतं। ते बी त्यांनी कबूल केलं की अश्रू बाळा शिरसाट त्यांचे वारस विजय अश्रू शिरसाट यांना पण ट्रस्टमध्ये घेण्याचा निर्णय त्यांनी ट्रस्ट मंडळाने सांगितला। आणि ही यात्रा सुखसुविधा, आरोग्य, पाणी, शौचालय या सगळ्या गोष्टीचा आराखडा घेता दानपेटीपासून तर पावती पुस्तक आणि जागा भाडेपर्यंत या सगळ्या गोष्टी यामध्ये त्यांनी कबूल केलेल्या आहेत आणि यात्रेला कुठलाही गालबोट लागू देणार नाही ही भूमिका जे सचिव आहेत, अध्यक्ष हयात नाही आहेत, मयत आहेत, तर ते सचिव गोरे, कडूबाळ गोरे यांनी ती जबाबदारी घेतली की मी ही यात्रा आनंदात आणि चांगले व्यवस्थितपणे आम्ही पार पाडू। कुठल्या समाजातल्या भाविकांना कुठले आम्ही गालबोट लागू देणार नाही ही भूमिका त्यांनी घेऊन आज ही बैठक शांततेत पार पाडली। आणि जे बँकेचं खातं आहे देवीचं ते राष्ट्रीयकृत बँकेत, बडोदा बँकेत खोलू असं त्यांनी सांगितलं। पार्किंगची व्यवस्था आहे तिथे अल्प दरात 30 ते 50 रुपयात मोठी गाडी असो छोटी गाडी असो ती ग्रामपंचायतने निर्णय घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं। पाण्याची बाटली, बिस्लेरीची बाटली कुठल्याही प्रकारची 20 रुपये 30 रुपयाला नाही विकता, ती फक्त 10 रुपयाला या वरखेड यात्रेमध्ये विकणार आहे, म्हणजे भाविकांची लूटमार होणार नाही। या सर्व गोष्टी त्यांनी कबूल केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आदरणीय खाडे साहेबाच्या समोर या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत। त्याच्यामुळे ही यात्रा, येणारी यात्रा 2025ची यात्रा कुठल्याही भाविकाची लूटमार होणार नाही ही भूमिका यांनी मांडलेली आहे आणि ते सत्य करून दाखवतील अशी अपेक्षा देवीच्या दरबारामध्ये मी बाळगतो आणि थांबतो। संपूर्ण महाराष्ट्राचं व मातंग समाजाचं कुलदैवत आई माता वरखेडची देवी यांची यात्रानिमित्त आपल्या नेवासा पोलीस स्टेशनचे DYSP खाडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक संपन्न झाली। खाडेसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं। कुठलाही वादविवाद होणार नाही याची सर्वांना दखल घेण्यात आलेली आहे, सांगितलं आहे। आणि जे काय समजा जे पार्किंगची काही इथले लूटमार करत होते शेतकरी त्यांनाही नोटीस काढण्याचं काम होणार आहे आणि सर्वांनी उत्साहानं यात्रा साजरी करावं असं आश्वासन खाडेसाहेबांनी दिलं आणि विजूभाऊ
शिरसाट यांना ही कमिटीमध्ये घेण्याचं बी आश्वासन दिलं आहे। या यात्रेच्या निमित्ताने मी माता वरखेडच्या आईच्या नतमस्तक होतो आणि थांबतो। आज महालक्ष्मी देवस्थान येथे संतोषजी खाडेसाहेब यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये कहार भोई समाज या पैठण ते वरखेड या पायदिंडी पालखीचा खूप मोठा देवस्थानला आणि देवस्थानच्या परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांना त्या दर्शनाचा खूप मोठा लाभ होत असतो आणि दरवर्षी गर्दी पाहता यावर्षी खाडेसाहेबांनी स्वतः मी लक्ष घालून पालखीची पूर्ण सुरक्षा पुरवणार आहे। पालखीमध्ये कुठलीही चोऱ्या किंवा इतर गैरप्रकार झाले किंवा काही चुकीच्या घटना झाल्या तर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करणार आहे आणि पालखीसाठी स्पेशल सुरक्षा देणार आहे असे खाडेसाहेब यांनी भेट देऊन बैठकीत सांगितले। आज वरखेड गावी माननीय प्रभारी DYSP संतोषजी खाडेसाहेबांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये विविध पक्षाचे विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचे असे निर्णय झालेले आहेत। ते निर्णय असे झालेले आहेत की कोणत्याही व्यक्तीकडून बळजबरीनं पावती वसूल केली जाणार नाही। त्यानंतर पाण्याची सुविधा असेल, आरोग्याची सुविधा असेल, या सर्व सुविधा ट्रस्ट पुरवणार आहे। त्याच्यानंतर तिसरा विषय असा सगळ्यात महत्त्वाचा जो झालेला आहे का त्या विषयामध्ये जे त्यांनी नागेबाबा पतसंस्थेचं खातं काढलं होतं त्या पतसंस्थेच्या खात्यावर त्यांनी ते स्कॅनर तयार केलं होतं ते न ठेवता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं उघडण्यावर त्यांनी होकार दिलेला आहे आणि ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सगळ्या सुविधा पोलीस यंत्रणा वगैरे सगळे गोष्टी त्यामध्ये मिळणार आहेत म्हणजे भाविकांची कुठेही तारामळ होणार नाही असं आश्वासन अशी त्यांनी दिलेलं आहे। ज्या गाड्या पार्किंगचे जे विषय होते ते गाड्या पार्किंगचे बी विषय झालेले आहेत आणि भाविकांची कुठं लूट होणार नाही याची दक्षता प्रशासकीय यंत्रणा घेणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा झालेला आहे की विजय शिरसाट जे त्यांचे वडील यांनी देवीसाठी जी जागा दिली होती त्या बदल्यामध्ये त्यांचे वडील मयत झालेले आहेत म्हणून त्यांनाही दिलासा दिलेला आहे की आम्ही त्यांना या ट्रस्टीमध्ये घेऊ। असे विविध विषय हाताळून या नेवासा तालुक्यातील ही भाविक भक्त महाराष्ट्रातील भाविक भक्त येऊन या वरखेड देवीला अतिशय अलोट गर्दी करतील, देवदर्शन घेतील आणि स्थानिक ट्रस्टी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या गोष्टीला होकार दिलेला आहे। त्यामध्ये सचिव असतील, इतर त्यांचे पदाधिकारी असतील, या सर्वांनी व्यवस्थित होकार देऊन ही यात्रा संतोष खाडेसाहेबांनी त्यांच्या आधिपत्याखाली घेऊन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून ही चांगली आणि शांततेत करण्याचा इथं विषय झालेला आहे आणि हेच या देवीच्या यात्रेनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। या ठिकाणी सर्व महाराष्ट्राचं ग्रामदैवत महालक्ष्मी माता या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले सर्व आमचे लवजी शक्ती सेनेचे संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी DYSP संतोषजी खाडेसाहेब यांनी या ठिकाणी प्रशासनाची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि या ठिकाणी मंदिराला कुठल्याही ट्रस्टचा अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्याला आणि कोणत्याही कार्यकर्त्याला गालबोट लागणार नाही याची त्यांनी दखल घेतलेली आहे आणि या ठिकाणी विविध प्रश्नावर विविध विचारावर या ठिकाणी एक विचाराने चर्चा करून या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे आणि महाराष्ट्रातील आमचे तरुण आणि मातंग समाजाचं कुलदैवत असलेली माता महालक्ष्मी या मंदिरासाठी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी मंदिरात या ठिकाणी सहकार्य करतील आणि आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतील आणि आनंदाने आणि यात्रा उत्सव पार पाडतील यातच सर्वांचे समाधान मानतील। एवढे बोलतो आणि थांबतो।